तर मित्रांनो आता आपला टॉपिक आहे फुल ॲडर. ओके, तर फुल ॲडरवरती पहिला एक क्वेश्चन काय येतो ना तो बघून घे. तर क्वेश्चन येतो की डिस्क्राईब द फंक्शन ऑफ फुल ॲडर सर्किट युझिंग इट्स ट्रूथ टेबल, के मॅप सिम्प्लिफिकेशन अँड लॉजिक डायग्राम. ओके, तर इथं आपल्याला काय काय काढायचं बघा फुल ॲडरचा. पहिले त्याचं सर्किट युझिंग ट्रूथ टेबल काढायचं आहे, नंतर के मॅप सिम्प्लिफिकेशन करायचं, नंतर लॉजिक डायग्राम काढायचा आहे फुल ॲडरचा. हा क्वेश्चन खूप टाईम विचारतात. हाफ ॲडरपेक्षा हा जास्त क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. कधी समर 24मध्ये विचारलेला, विंटरमध्ये पण विचारलेला आहे, विंटर 23, विंटर 24, 22, समर 29, 2018मध्ये पण विचारलेला क्वेश्चन फुल ॲडर. IMP क्वेश्चन करून ठेवा. हा किंवा हाफ ॲडरवरती क्वेश्चन येईलच. हाफ ॲडरची मी व्हिडिओ केलेली आहे ऑलरेडी, ती पण तुम्ही बघू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि मित्र तुम्ही काय करा, व्हॉट्सअप लिंकला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे, म्हणजे तुम्हाला अपडेट भेटत राहील की मी कोणते कोणते व्हिडिओ करणार आहे. ते परत तुम्हाला नोट्स असतील ते प्रोव्हाइड करीन, एकदम फ्री ऑफ द कॉस्ट आहेत. तर लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याची पण व्हॉट्सअप लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. आता बघा मित्रांनो तुम्हाला पहिला काय करावं लागेल, तर पहिला काय लागेल तुम्हाला त्याची डेफिनेशन. ही मी मॉडेल आन्सर थ्रू काढलेली आहे. सर्व मी गोष्टी प्रोव्हाइड करतो त्या मॉडेल आन्सरमधलेच आहेत. तर बघा, फुल ॲडर इज अ कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. लक्षात कसं ठेवायचा, फुल ॲडर राईट, फुल ॲडर आणि हा लेसनचं नाव. मग काय सांगू शकतो मी, फुल ॲडर इज कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट दॅट परफॉर्म सेम ॲज अ हाफ ॲडर सारखाच काय करतो, हा पण परफॉर्म करतो. काय करतं, ॲडिशन बिटवीन 3 बिट्स. म्हणजे तिथे काय ॲडिशन करतो, तो 2 बिट्सवरती ॲडिशन परफॉर्म करायचा, हा 3 बिटवरती ॲडिशन परफॉर्म करतो. ॲडिशन परफॉर्म करतो 3 बाईट्सवरती. ओके, तर 2 इनपुट बाईट्स A अँड B, म्हणजे इथं पण 2च इनपुट बाईट्स आहेत. कोणते कोणते, A आणि B. अँड कॅरी C फ्रॉम प्रिव्हियस बीट. म्हणजे की काय, जो प्रिव्हियस बीट असलं तुमचा त्याची जी कॅरी असेल ती सीमध्ये आपण घेतो, त्याला आपण घेतो C इनमध्ये. ओके, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. त्या अगोदर तुम्हाला काय करायला लागेल, इतका लिहा तुम्ही एक्झामला, आणि त्यानंतर ही ब्लॉक डायग्राम काढा. अशी सिंपल एक ब्लॉक डायग्राम काढा. त्या ब्लॉक डायग्राम तुम्हाला काय करायचं बघा, पहिले सिंपल एक ब्लॉक डायग्राम, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा की पहिल्यांदा हे बघा, हा A काढा, B काढा, C इन करा. ओके, ह्या तिघांना एका फुल ॲडरच्या ब्लॉकमध्ये कन्वर्ट म्हणजे स्टोअर करून ठेवा. तिथं C आउट आणि S. ओके, C आउट आणि S. इथे असेल C इन आणि इथे असेल C आउट. ओके, आय होप तुम्हाला समजली असेल. हे डायग्राम काय करायची फक्त असेल तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये काढून ठेवा. ही तुम्हाला खूप उपयोगी येईल. ब्लॉक डायग्राम पण 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर आय होप तुम्हाला ही ब्लॉक डायग्राम आणि डेफिनेशन समजली असेल. आता मी पुढे तुम्हाला मी ट्रूथ टेबल सांगतो काय करायचं. तर मित्रांनो ट्रूथ टेबल बघूया कोणासाठी, तर फुल ॲडरसाठी. ओके, फुल ॲडरसाठी ट्रूथ टेबल करताना तुम्हाला पहिल्यांदा एक असा बॉक्स क्रिएट करावं लागेल. ओके, तर इनपुटमध्ये आणि आउटपुटमध्ये डिवाईड करायला लागेल. ओके, इनपुट बघा इथं इनपुटमध्ये डिवाईड केल्यानंतर आउटपुटमध्ये डिवाईड केलं. ओके, पुढे काय करा, त्याला मध्ये अशी एक लाईन द्या जेणेकरून इनपुटचे 3 पार्ट्स आणि आउटपुटचे 2 पार्ट्समध्ये त्याला आपण डिवाईड करू शकतो. ओके, नंतर बघा काय करायचं आहे, इनपुटला आणि आउटपुटच्या मध्ये लाईन द्या. नंतर काय करा बघा, 3 पार्टमध्ये त्याला डिवाईड करा आणि ह्याला 2 पार्टमध्ये, म्हणजे इनपुटला 3 पार्टमध्ये आणि आउटपुटला 2 पार्टमध्ये डिवाईड करा. ओके, हा तुमचं टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट झाला. आता व्हॅल्यू काय पुट करायची बघा, पहिला A B C इन. मी काय सांगितलं होतं, A B आणि C इन. C इन म्हणजे की काय, C इनपुट, आणि आउटपुटमध्ये काय येईल, सम, आणि आपला दुसरा येतो कॅरी. ओके, जो आपल्याला सम करायचे, आपल्याला माहिती आहे की सम करायचे आणि कॅरी करायचे, खाली एक लाईन द्या. ओके, आता बघा तुम्हाला व्हॅल्यू कशी पुट करायची. आपल्याला माहिती आहे इथं पहिला काय येणार आहे, 0. जेव्हा 3 असतील व्हेरिएबल तेव्हा 0 0 0 4 टाईम आणि 1 4 टाईम. ओके, मग इथं आपण तसे ते लिहून घ्यायला लागतील बघा, 0 0 0 0 1 1 1 4 टाईम बघा, 4 टाईम 0 आणि 4 टाईम 1. ओके, आता पुढे बघा 0 0 1 1 2 टाईम 0 2 टाईम 1 2 टाईम 0 2 टाईम 1. बरोबर आहे बघा, परत 0 1 1. ओके, तर परत बघा 0 1 0 1 0 1 0 1. ओके, हा तुमचा झाला इनपुटचा टेबल A B आणि C. आता काय करायला, सम आणि कॅरी काढायला लागतं. तर सम सांगतो बघा, 0 0 0 कराल तेव्हा 0 येईल आणि कॅरी येईल 0. 0 0 1 कराल तेव्हा 1 सम येईल आणि कॅरी जाईल 0. ओके, तर बघा कसा करणार बघा, पहिला 0 कॅरी आली आणि याला
सॉरी 0 सम आला आणि कॅरी 0 आली. ओके, नंतर 1 सम आला आणि 0 कॅरी आली. त्याचप्रमाणे बघा 0 1 0 केलात तरी पण काय येणार आहे 1 येणार आहे आणि 0 कॅरी जाणार आहे. बघा 1 आला आणि 0 कॅरीला गेला. आता 1 आणि 1 तुम्ही जेव्हा कराल बरोबर, जिथे 1 आणि 1 असेल तेव्हा 0 जाईल समला आणि कॅरी जाईल 1. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, हाफ ॲडरमध्ये पण सांगितलं होतं ती, जर तुम्ही बघितलं नसेल तर ती बघून घ्या. जर तुम्ही ॲडिशन नाही बघितलं असेल तर कसं करतात बायनरी सब्जेक्टचे, तर तुम्ही बायनरीची ॲडिशन बघा, मग तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. मग इथे काय येईल 0 येईल, इथे 1 येईल. इथे काय येईल मित्रांनो, इथे येईल 1 आणि 0, त्याच्या खाली 0 आणि त्याच्या खाली येईल 0 1, त्याच्या खाली येईल 0 1 सेम आहेत कारण 2 1 1 आहेत. आता त्याच्या खाली बघा 3 1 आहेत म्हणजे सी काय मित्रांनो 3 1. मग काय येणार आहे 1 1 सममध्ये आणि 1 कॅरीमध्ये. ओके, हे मी ऑलरेडी क्लिअर तुम्हाला केलेले आहे मित्रांनो की याचा आन्सर कसा असतो. तो बायनरी ॲडिशनची तुम्ही माझी व्हिडिओ बघितली नसेल तुम्हाला समजणार नाही. कधी पण बघा 1 असतो परत हा 1 असेल राईट. आता बघा ह्याच्यामध्ये आपण ॲडिशन केलं काय येणार आहे 1 आणि 0. आता ह्याच्यामध्ये अजून एक 1 ॲड केलं तर काय येणार आहे मित्रांनो, तर येईल परत एक 1 येईल म्हणजे 1 1 1. ओके, तर यातला 1 1 समचा आणि 1 1 कॅरीचा. ओके, आय होप तुम्हाला हा समजलेला असेल कॉन्सेप्ट. तर आता आपण के मॅप बघून घ्या बरोबर आहे. के मॅप कोणासाठी बघत समसाठी आणि कॅरीसाठी. हा बघा ट्रूथ टेबल आपण ड्रॉ केलेला आहे. सममध्ये दिलं तुम्हाला आता बघायचं सम आणि कॅरीसाठी दोघांसाठी आपल्याला ट्रूथ टेबल करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण समसाठी करून घेऊया आपला के मॅप. ओके, के मॅप काय कसा करायचा सांगतो बघा तुम्हाला. मी ऑलरेडी के मॅपवरती व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघून या तेव्हा तुम्हाला के मॅप समजेल. तरी पण मी तुम्हाला सांगतो इथं बघा. पहिल्यांदा तुम्ही काय करा, सिम्पल एक असा बॉक्स ड्रॉ करा, त्यामध्ये त्याला 4 पार्टिशनमध्ये त्याला डिवाईड करा 1 2 3 आणि हा 4मध्ये. ओके, बघा इथे 1 2 3 आणि 4 आणि त्याला एक मिडल लाईन देऊन टाका म्हणजे तुम्हाला टोटल 8 बॉक्स इथे भेटले राईट आहे. त्याला फक्त असे स्प्लिट करा जेणेकरून तुम्ही इथे ए आणि बी सी इन टाकू शकता. म्हणजे इथे ए आला पाहिजे आणि इथं बी सी इन आला पाहिजे राईट, म्हणजे हा बी आणि हा सी इन. ओके, आता पुढे काय करा बघा, नंबरिंग द्या. कुणाला 0 1 2 इथे येईल 3 इथे येईल बरोबर आहे. त्याच खाली 4 5 6 इथे येईल 7 इथे येईल. त्याचप्रमाणे नंबर लिहून द्या. ओके, हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला ऑलरेडी, तुम्हाला परत सांगायची गरज नाही की मॅपमधला. ओके, आता पुढे काय करा बघा, हे इतकी नंबरिंग दिल्यानंतर इथे नंबरिंग दाखवा. इथे नंबरिंग आलेलं आहे 0 1 2 3 4 5 6 7. लक्षात ठेवा हे नंबर जरी 8 असले तरी आपण काउंटिंग 0 पासून करतो म्हणून टोटल किती होणार आहे 7 होणार आहेत. ओके, तर नंबर देऊन घ्या 0 1 2 3 4 5 6 आणि हा 7. ओके, टोटल नंबर आले. हे का नंबरिंग दिले कारण बघा इथे 1 आहे, मग समजलं पाहिजे कोणत्या लोकेशनला आहे 1, तर इथे आपण 1 ॲड करू शकतो. त्याच्या अगोदर इथे आपल्याला 0 द्यायला लागेल, इथे आपल्याला 1 द्यायला लागेल. ओके, मग आणि इथे काय लागेल 0 0 0 1 1 1 आणि 1 0. ओके, तो कसं दिलं सांगतो बघा. पहिले इथे लिहून घ्या, पहिले ए आणि इथे येईल बी सी इन बरोबर आहे. बघा बी सी इन इथे एक व्हेरिएबल कारण इथं फक्त 2च राहू शकतात म्हणून इथं एक व्हेरिएबल आणि इथं बी आणि सी इन इथं 2 व्हेरिएबल राहतात. ओके, हा सी इन आणि हा बी. ओके, समजला. फुल ॲड्रेससाठी सी इन असतो लक्षात ठेवा मित्रांनो. हां, आता बघा 0 1 तिला इथे या 0 0 0 1 1 1 1 आणि येईल 1 0. ओके, आता इथे आपला 0 असतो आपण काय देतो मॉड देतो राईट. मग एला इथे ए मॉड द्यायला लागेल, इथं फक्त सिम्पल ए द्यायला लागेल. इथं बी मॉड आणि सी इन मॉड द्यायला लागेल बरोबर आहे. मध्ये ए मॉड दिला, इथे दिला ए सिम्पल, नंतर इथं बी मॉड आणि सी इनचा मॉड. ओके, नंतर इथे काय दिला बीला मॉड दिला सी इन सिम्पल, नंतर बी आणि सी इन सिम्पल काय ना 1 1 आहे म्हणून मॉड द्यायची गरज नाही. इथे आपल्याला कशाला मॉड द्यायला लागेल मग सी इनला मॉड द्यायला लागेल, बी सिम्पल राहिला. इतक्या गोष्टी समजल्या. आता बघा समला आपण बघत आहोत बरोबर आहे, समसाठी करतो लक्षात ठेवा समसाठी चाललेलं आहे. नंतर कॅरीसाठी नंतर काढू बरोबर आहे. 1 लोकेशनला 1 द्या का कारण की बघा हा 1 कुठे आहे 1 लोकेशनला आहे, हा 1 कुठे आहे 2 लोकेशनला आहे, मग 2 लोकेशनला 1 द्या. मग काय आहे बघा 4 लोकेशनसाठी 1 आहे म्हणजे 4 लोकेशनला 1 येणार आहे आणि एक 7 लोकेशनला 1 येणार राईट. मग असं तुम्ही 1 1 देऊन टाका. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ते बघा. आता तुम्हाला काय करायचं आहे ग्रुपिंग करायचे आहे राईट. पहिल्यांदा आपण ग्रुपिंगच करून घेऊया, नंतर मग आपण मी तुम्हाला सांगेन पुढे याला सिम्प्लिफाय कसं करायचं. ओके, तर ग्रुपिंग करताना लक्षात ठेवा की बघा याचा एक ग्रुप होईल, याचा एक ग्रुप होईल. ओके, याचा एक ग्रुप होईल
आणि एक याचा ग्रुप होईल. तुम्ही आता विचार कराल की सरांनी म्हणजे असा का नाही केला, म्हणजे याचा एक कॉर्ड वगैरे का नाही असे तयार केले, म्हणजे टूचा पेअर का नाही केला. तर मित्रांनो डायगोनल्स आपण क्रिएट करू शकत नाही. मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला डायगोनल चालत नाही. जर सिच्युएशन नसेल तर सिंगलचं तुम्ही काय करा, ग्रुपिंग करा. ओके, हा तर तुम्ही कशासाठी बघितला, समसाठी बघितलात. आता याच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन फाइंड आउट करायचे, राईट. इक्वेशन काय बघा, ए यासाठी काय येईल, ए आणि बी मॉड सी हे आपण बघणार आहेत. काय बघूया, लॉजिकल एक्सप्रेशन बघूया. कोणासाठी बघायचे लॉजिकल एक्सप्रेशन, तर आपल्याला लॉजिकल ऑपरेशन बघायचं आहे. एक्सप्रेशन ऑपरेशन काही पण तुम्ही लिहू शकता फॉर समसाठी, म्हणजे आपला सम होता आणि कॅरी होता, राईट. समचे आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशन बघायचे. तर मला सांगा पहिले बघा, याच्या पॉईंटचा आपल्याला जर व्हेरिएबल काढावे असतील तर आपण काय करणार आहोत बघा, ए मॉड बी मॉड सी इन. एचे काढायचे असले काय करायला लागेल, बी सी इन मॉड. याचं काढावं लागेल तर आपण काय केलं, ए बी मॉड सी इन. आणि याचं काढावं लागेल तर आपलं काय केलं बघा, याचा उभा असा आणि आडवा असा, तर ए बी सी इन. ओके, तसंच आपण करून बघा, एक इक्वेशन काढली. काय काढलं, ए मॉड बी मॉड सी इन, ए मॉड बी मॉड सी इन. बरोबर आलं बघा, ए मॉड बी आणि सी इन बघा या इक्वेशनसाठी, ए मॉड बी सी इन. बरोबर, नंतर ए बी मॉड सी इन, ए बी कुठे आहे बघा, हा ए बी मॉड सी इन. आणि नंतर तिसरा ए बी सी इन, ए बी सी म्हणजे या लोकेशनसाठी. बरोबर आहे, तर हे आपण इक्वेशन पहिले काढून घेतले. ओके, आता आपल्या पुढे काय करायचं बघा, हा सी इन दिसतोय, हा सी इन दिसतोय, राईट. आता याला सी इनला बघा, या सी इनला कुठला मॉड नाही आहे, या सी इनला मॉड नाही आहे. तर या सी इनला तुम्ही इथे घ्या आणि ह्या दोघांना वेगळे करा आणि ह्या दोघांना वेगळे करा. म्हणजे बघा कसा करायचा, असा बघा, हे समजलं तुम्हाला. सॉरी थांबा जरा. हां, मी काय केलं बघा, या फक्त हे बघा, या सीन आणि ह्या सीन, मग या दोघांचा बघितला, हा सीनला बघितला आणि या सीनला बघितलं. ओके, हे बघा, हा आणि ह्या दोघांना मॉड नाही आहे, तर हा सीन बाहेर आला आणि ए मॉड बी बघा, हा ए मॉड बी इथं आला आणि याचा ए बी इथे आला. ओके, समजलं, ए बी इथे आला आणि हा सीन इथे आला. बरोबर, आता या दोघांचा बघा. ओके, यामधला हा सीन आणि हा सीन कॉमन आहे, हा कॉमन काढला. ओके, आणि ए मॉड बी आणि ए बी मॉड असं मी हा इथे वेगळा लिहून घेतलं. बरोबर आहे, ही इक्वेशन या स्टेपपर्यंत तुम्ही करा. ओके, या स्टेपपर्यंत किंवा तुम्हाला डायरेक्टली असं लिहा, तुम्ही काय लिहा, सम एस इज इक्वल टू ए मॉड प्लसमध्ये सर्कल करा, पी प्लसमध्ये सर्कल करा आणि सी इन करा. म्हणजे हा काय करा, एक्स ऑर गेट डायरेक्टली लिहा तुम्ही. ओके, ही लक्षात ठेवा. मी गोष्ट तुम्हाला आतापर्यंत एकच सांगितली की लक्षात ठेवा, की ही गोष्ट लक्षात ठेवा की ए मॉड ए डायरेक्ट त्याला हे करा, प्लस द्या बी आणि सी, म्हणजे एक्स ऑर तिघांसाठी पण करा. ओके, इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, की जेव्हा तुम्ही केव्हा पण याची जर तुम्ही लॉजिकल ऑपरेशन करत तर समसाठी, तर ए बी आणि या सी. ओके, याच्यामध्ये प्लसला सर्कल करून प्लसला सर्कल करून मग तुम्हाला तो कंप्लीट तुमचा एक इक्वेशन भेटेल. ओके, आणि याच्या थ्रू आपण डायग्राम काढायची आहे. हा आपला मेन नाही आहे, अजून आपल्याला मेन आहे, अजून एक आपल्याला काढावी लागेल, पण हा त्याचप्रमाणे एक इम्पॉर्टंट आहे. ओके, हा तुम्ही पहिले लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. आता मित्रांनो आपण कॅरीसाठी बघून घेऊया. ओके, आता बघा आपण समसाठी बघितलात, कॅरीसाठी पण करून घेऊया. मग बघा कॅरीसाठी काय करायला लागेल बघा, 3 लोकेशनला काय आहे, 1 आहे बघा, दिसते 3 लोकेशन आणि आहे इथे 1. मग आपल्याला 3 लोकेशनला 1 द्यायला लागेल. बरोबर, त्याचप्रमाणे 5, 6 आणि 7, मग इथे आणि इथे लोकेशन द्यायला लागतील. म्हणजे 5, 7, 6 आणि हा 7 ह्या लोकेशन द्या बघा. 1 3 जवळ आला, 5 जवळ आला, 7 जवळ आला, 6 जवळ आला. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला करायचं आहे ग्रुपिंग. बघा पहिल्यांदा चेक करा की ऑक्टोएटची पॉसिबल आहे का, 8चा ग्रुप होतोय का, तर नाही होत आहे. नंतर चेक करा कुठे पेअर होतोय का कुणाकडे, तर बघा इथं पण पेअर नाही होत आहे, पेअर पण नाही होत आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, आता आपल्याला एकच ऑप्शन आलं, तो आपण करू शकतो ग्रुपिंगचं. ओके, तर इथं ग्रुपिंग तुम्ही सिम्पली ग्रुपिंग करून घ्या आणि मग नंतर आपण पुढे त्याची स्टेप बघू काय करायचं होतं. ओके, तर बघा ग्रुपिंग पहिला एक याचे ग्रुप होईल, राईट. दुसरा ग्रुप हा याचा ग्रुप होईल. ओके, आणि तिसरा ग्रुप आहे तो मित्रांनो आपला बघा हा ग्रुप होईल. ओके, समजला इथपर्यंत ग्रुपिंग आपण कशी केली. तर ग्रुपिंग पहिला आपण बघा याचा पहिला एक ग्रुप तयार केला, नंतर याचा ग्रुप क्रिएट केला
आणि मग नंतर आपण याचा ग्रुप क्रिएट केला. ओके, तर आपण आता इथं आपण ग्रुपिंग क्रिएट केलेली आहे. मग आता पुढे काय करायला लागेल, आपल्याला इक्वेशन तयार करायचं. ते इक्वेशन कशी तयार करायचे ते बघूया. आता मी तर लॉजिकल ऑपरेशन बघूया कॅरीसाठी. ओके, कॅरीसाठी लॉजिकल ऑपरेशन कसा बघायचं बघा. आता थर्ड हा बघा, आपल्या माहिती आपण हा एक ग्रुप क्रिएट केला आहे, हा एक ग्रुप क्रिएट केला आणि हा एक ग्रुप क्रिएट केला, राईट. मग आता बघा या ग्रुपसाठी कोणते कोणते मेंबर येतील, हा आणि हा. ओके, म्हणजे काय येईल, ए मॉड बी सी इन, दुसरा येईल ए, हा बघा ए आणि बी सी इन, बरोबर आहे. बघा केलं, हा एक येईल इक्वेशनसाठी. या इक्वेशनसाठी मित्रांनो काय येणार आहे बघा, ए बरोबर आहे, ए बी मॉड सी इन आणि परत काय येईल ए बी सी इन. ओके, आपण दाखवतो तुम्हाला करून बघा. हा बघा ए मॉड बी सी इन, ए बी सी इन काय घेतलं बघा. यासाठी काय केलं बघा, ए मॉड बी सी इन, ए मॉड बी सी इन. ओके, ए बी सी इन बघा, ए बी सी या लोकेशनसाठी. बरं, आता या मॉडसाठी बघा काय करायचं, या ग्रुपसाठी बघा काय करावं लागेल, तर ए बी मॉड सी इन बघा, ए बी मॉड सी इन आणि या लोकेशनसाठी ए बी सी इन, ए बी सी इन. ओके, तर या लोकेशनसाठी बघा काय करावं लागेल, या ग्रुपसाठी बघा काय करावं लागेल, पेअरसाठी बघा ए बी सी इन म्हणजे ए बी सी इन आणि या लोकेशनसाठी ए बी सी इन मॉड, बी सी इन मॉड. ओके, इतका केलं. आता बघा मी तुम्हाला सांगतो, यामध्ये रिसोर्स तुम्हाला ए मॉड आणि हा ए, म्हणजे तुम्ही यामधला ए मॉड प्लस ए करू शकता, बी सी इनला कॉमनला काढू शकता, बरोबर आहे. यामधला बी मॉड दिसतोय इथे बी दिसतोय, मग बी मॉड प्लस बी करा आणि ए सी इनला कॉमन काढा. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कॉमन काय दिसतोय, याच्यामध्ये सी इन आणि सी इन मॉड हे दोघं काय दिसत वेगवेगळे दिसत. मग यांना काय करा, प्लस मध्ये टाका आणि दोघांना ए बी आणि ए बीला कॉमन काढला ते दोघं बघा. प्रत्येक गोष्ट मी कॉमन काढली बघा, ए मॉड प्लस ए बघा, ए मॉड प्लस ए, बी मॉड प्लस बी बघा, बी मॉड प्लस बी आणि सी इन मॉड प्लस सी इन. ओके, इतका काढलात. आता काय करा, तुम्हाला माहिती आहे ए मॉड प्लस ए हा नेहमी 1 असतो, बी मॉड प्लस बी हा नेहमी 1 असतो, सी इन प्लस सी इन मॉड हा नेहमी 1 असतो. म्हणजे जेव्हा मॉड आणि ते सिम्पल व्हॅल्यू असते तेव्हा कधी पण 1 असतो. ओके, तर मग हा 1 होईल, हा 1 होईल आणि हा 1 होईल. मग राहील काय आपल्याकडे इक्वेशन, ही आपली भेटेल फायनल इक्वेशन, बी सी इन प्लस ए सी इन प्लस ए बी. ओके, आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट समजलेला असेल. आता आपण काय करू, लॉजिकल डायग्राम बघून घ्या, मग तुमचा 4 मार्काचा फुल ॲडर कंप्लीट होईल. ओके, फायनली एंडला आपल्या लॉजिकल डायग्राम बघावे लागेल फुल ॲडरचे. ओके, असा क्वेश्चन पण येईल की ड्रॉ लॉजिकल डायग्राम ऑफ फुल ॲडर 4 मार्कासाठी, मग तुम्हाला डायग्राम मी काढावी लागेल. ओके, तर ती कशी काढायची बघा, बी सी इन ए सी इन प्लस ए बी हा आपल्याला कॅरीचा लॉजिकल ऑपरेशन आहे, जो आपण मागच्या स्लाईडमध्ये काढला. ए बी सी इन हे आपल्याला माहिती आहे एक्सॉर ऑपरेशन आहेत, राईट. मग पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की आपल्या ट्रूथ टेबलमध्ये 3च व्हेरिएबल आहेत, ए बी आणि सी इन, राईट. मग ते लिहून घेते ए बी सी इन, 3 त्याला इनपुट द्या. ओके, आणि त्याच्याने एक्सॉर गेट काउंट टाका आणि त्याला फायनल आउटपुटला द्या सम ए प्लस बी प्लस सी इन. ओके, हा इतका तुमचा लास्ट ऑपरेशन म्हणजे पहिला ऑपरेशन असेल. ओके, आता काय काय बघा, त्याला जॉईनला हे करायचं बघा, बी ए बी पहिला ए बीचा बघून घ्या. ओके, पहिला ए बीचा बघून घ्या, राईट. हा बघा हा ए बीसाठी काढलाय. काय काढलाय मी ए बीसाठी, नॅन्ड गेट. का नॅन्ड गेट काढलाय, अँड गेट. का अँड गेट काढलाय मित्रांनो, कारण ए आणि बी हे कशामध्ये आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. ए आणि बी आपल्या मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जेव्हा केव्हा मल्टिप्लिकेशन करायला लागतो तेव्हा आपण अँड गेटचा यूज करतो, राईट. मग बघा मी ही घेतली इक्वेशन बघा, ही लाईन घेतली बी ए पासून आणि हा कनेक्ट केला बी पासून आणि मग केला अँड गेट काढलेलं, बरोबर. आता आउटपुटच्या पद्धत सोडून दे, बरोबर आहे. आता बघा ए आणि सी इन बघा, ए सी इन. ओके, आता ए सी इन आहे, राईट. म्हणजे बघा इथं ए आहे हा आणि सी इन आहे हा, राईट. मग बघा मी ए घेतला, बघा ह्यालाच एलाच कंटिन्यू करा, ए इथे पण आला आणि ह्याचा मी इथून फक्त सी इन इथे जॉईन केला, राईट. आणि त्याला पण कशाने केला, अँड गेटनी. अँड गेट मित्रांनो का, कारण इथे पण मल्टिप्लिकेशन आहे. सेम ॲज इट इज खालती पण बघा, खालती पण काय करायचं तुम्हाला मित्रांनो, बघा बी सी इथं बी सी इन काय घेतला बघा, बी इथे आहे म्हणजे बघा बी पासून मी कनेक्ट केला आणि हा सी इन ॲज इट इज आहे तसं आपण इथं कनेक्ट केला. ओके, नाव पण मी ॲज इट इज दिली.
आता हे सांगा, मी हे मल्टिप्लिकेशन केलं, हा मल्टिप्लिकेशन केला, हा मल्टिप्लिकेशन केला, पण आपल्याला सी आउट भेटला का? नाही, कारण इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. आणि आपण प्लस कधी यूज करतो? जेव्हा आपण ऑर गेटला यूज करतो तेव्हा. म्हणजे तुम्हाला सिम्पली ऑर गेट काढावा लागेल. जर इथे लाईन मारली अशी तुम्ही तर हा एक्सऑर झाला असता, पण इथे लाईन नाही, आपला सिम्पल ऑर गेट करा आणि हे जे एंड आहेत म्हणजे जे आउटपुट आहे त्याला कनेक्ट करा. म्हणजेच की काय झालं बघा, हे मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन कनेक्ट झाले प्लस थ्रू. ओके, आणि हा तुमचा असेल सी आउट. ओके, सी आउट आहे, लिहा ए बी प्लस ए सी एन प्लस बी सी एन. ओके बघा, ए बी प्लस ए सी एन प्लस बी सी एन. हा फक्त त्यांनी उलटा करून दाखवलं, फक्त इतकंच लक्षात ठेवा. बघा, हा प्लसचं काम करणार आहे, हा मल्टिप्लिकेशनचं काम करणार आहे. बरोबर आहे. ए बी मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे ए आणि बीच्या पॉइंटरपासून आपल्याला त्यांना जॉईन करावं लागेल अँड गेट थ्रू. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हा डायग्राम समजलेली असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन आहे. मी ते तुम्हाला डायग्राम मी सेंड करेन. फक्त तुम्हाला काही जास्त कॉस्ट नाही, काही फी नाही, काय नाही, फक्त तुम्हाला ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. ओके, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि अशा कॉन्टेंटचे व्हिडिओ बघायचे असतील, MSBTच्या मॉडेल थ्रू आन्सरचे प्रत्येक गोष्टीचे मी तुम्हाला बारकाईने गोष्टी प्रोव्हाइड करते, तर माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करायला मित्रांनो विसरू नका. आत्ताच्या ते व्हिडिओ लाईक करा, त्यामुळे मला मोटिवेशन भेटेल, मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्ट्रॅक्टर बघणार आहोत, हाफ सबस्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर फुल सबस्ट्रॅक्टर बघू.